नमस्कार. आज सकाळच्या नाश्त्यामध्ये बनवले होते मटरचे पराठे, त्यानंतर शेजवान चटणी आणि मेयोनीज घेतलं होतं सोबतीला. तिळगुळ बनवले होते. काल मकर संक्रांती होती तर तिळगुळ बनवले. अगदी सॉफ्ट असे तिळगुळ झाले होते, म्हणजे अगदी तोंडात विरघळतील किंवा इझिली तुटतील या पद्धतीचे तिळगुळ होते. मग सकाळचा नाश्ता झाला आणि आज होतं पोंगलचं इन्व्हिटेशन. एक भाभी आहेत तमिळनाडूच्या, आपण सगळ्यांना साऊथ इंडियनच बोलतो, तर तमिळनाडूच्या त्या भाभी आहेत. त्यांचा पोंगळ होता आज. त्यांचा सण असतो पोंगळ. जसं आपलं मकर संक्रांती, तसं गुजरातमध्ये उत्तरायण, तसंच पोंगळ हे ते सेलिब्रेट करतात. आणि मस्त असं एन्जॉय केलं मी हे. मला हे शकर पोंगळ म्हणजे ते तांदळाची जी गुळातली खीर असते ना, ती फार आवडते. तर ह्या वेगवेगळ्या भाज्यांची नावं मला माहिती नाही आहेत काय आहेत. भाज्या त्याच, पण बनवण्याची पद्धत वेगळी. पण मी फार एन्जॉय करते दरवर्षी. त्या बोलवतात आवडीने आणि मी आवडीने हे सगळं मस्त एन्जॉय करते. आणि ते शकर पोंगळ जे आहे ते त्यांनी मला डब्यातही भरून दिलं, कारण मला फार आवडतं ते. आणि शी इज व्हेरी स्वीट आहे ॲक्च्युली. तर मस्त एन्जॉय केलं. आणि मग पायसम लास्टला पिली, म्हणजे खीर ही. तर घरगुती खा, स्वस्त राहा. थँक्यू.